मुर्दाबाद भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम भारतीय जनता पार्टीचा विजय असो पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय हर्षवर्धन सबकांचा धिक्कार असो हर्षवर्धन सबकांचा धिक्कार असो करायचं काय खाली डोकं वर पाय धिक्कार असो सबकांचा धिक्कार असो धिक्कार असो सबकांचं करायचं काय खाली डोकं वर पाय सबकांचं करायचं काय खाली डोकं वर पाय महाराज की सबकांचा हर्षवर्धन सबकांचा आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ यांनी या वाचाळवीराने आदरणीय शिवाजी महाराजांची तुलना शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतानबरोबर केलेली आहे. ज्या टिपू सुलतानाने या रयतेवर अन्याय केला, हिंदू धर्मातल्या कित्येक जणांच्या कत्तली केल्या, हिंदू धर्माची देवळं पाडली, अशा या रयतेवर अन्याय करणाऱ्या टिपू सुलतानची तुलना ज्या शिवाजी महाराजांनी आम्ही महाराष्ट्रातलेच नव्हे तर आपल्या संपूर्ण देशामध्ये आम्ही पुण्यश्लोक शिवाजी महाराजांना दैवत मानतो आमचे. आणि या शिवाजी महाराजांनी स्वराज्य लढवलं, रयतेला एक चांगलं स्वराज्य दिलं, अशा शिवाजी महाराजांच्या बरोबर तुलना या टिपू सुलतानची होऊच शकत नाही. आणि या काँग्रेस पक्षाचा आणि या अध्यक्षांचा आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीनं धिक्कार करतोय, निषेध व्यक्त करतोय. आणि जरा जर या काँग्रेस पक्षाला थोडीशी जरी या शिवाजी महाराजांच्या आपल्या पुण्यश्लोक शिवाजी महाराजांच्याबद्दल आदर असेल तर त्यांनी त्या हर्षवर्धन संकपाळबरोबर कठोर कारवाई करावी आणि त्यांना त्या पदावरून निलंबित करावं. परत एकदा मी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं या काँग्रेस पक्षाचा आणि त्यांच्या या वाचाळवीर हर्षवर्धन संकपाळाचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतोय. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी आपले महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही चित्रकलेच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्याचं नियोजन आम्ही आज करत काँग्रेस कमिटी बसलो. अचानक पोलिसांची गाडी आल्यावर कळालं की इथं भाजपची निर्देशनं होणार आहे. आम्हाला कुठल्या विषयावर माहितीसुद्धा नाही की तुम्ही जे आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आमचे प्रदेश काँग्रेसचे हर्षवर्धन संकपाळ साहेब यांनी एक स्टेटमेंट केलं. काय स्टेटमेंट केलं ते की महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतानांनी इंग्रजांच्या विरोधात लढाई केली हे वाक्य बोलले तुम्ही. ह्याच्यात कुठून काय वावगं नव्हतं, पण ह्यांनी इश्यू करून त्याचं काय तर भांडवल करून काय तर काँग्रेस तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आहे ते दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, देवळवानी प्रयत्न केला. माझ्या मते भाजपसारखा बिंडोक पक्ष फुटला नसेल. कारण जिथं कर्नाटकामध्ये हे लोक जाऊन त्या टिपू सुलतानचा सत्कार करतात, सुट्टी डिक्लेअर करतात, वीर योद्धा म्हणून तिथं घोषणा करतात. यांचे जगदीश शेट्टर टिपू सुलतानाची टोपी घालतात, कोश्यारी त्याच्या विरोधात हिने आंदोलन करायला पाहिजे. खरं म्हणजे जर त्यांना जर टिपू सुलतानाबद्दल एवढा राग असेल तर तिने त्यांच्या विरोधात आंदोलन करायला पाहिजे. हे न करता तिने इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेम आव आणण्यासाठी दाखवण्याचा प्रयत्न केला. ते केवळवाणी आणि दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे. जर त्यांना छत्रपती व शिवाजी महाराजांबद्दल खरंच प्रेम असेल तर त्यांनी कोश्यारीचा निषेध करावा. ज्या कोश्यारीनं छत्रपती आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर उलटं बोलले, त्यांना यांनी पद्मभूषण पुरस्कार देतात. म्हणजे यांचं छत्रपतीवर प्रेम किती आहे हे याच्यातून दिसून येते. आणि हे करत असताना आज इथं आले तर त्यांची संख्या बघितली तर ते आम्हाला वाटतं की काँग्रेसचे कमिटीतले जे आम्ही राहुल गांधीचं बोर्ड लावले आज वंदे मे हे दम वंदे मातरम हे बघायला आलेत असं वाटलं आणि ते बघितलं आणि लगेच गेले निघून. कुठेही काही घोषणा नाही, काही नाही. भाजप फस्टेड झालेलं आहे. त्यांचे महापालिकेमध्ये आम्ही त्याला बरोबर रोखलेलं आहे. जिल्हा परिषद आम्ही सत्ता स्थापन करतोय.
हे त्यांना पचनी पडलेलं नाही. त्यांच्या वरच्या नेत्यांनी त्यांना झापलेलं दिसतंय. त्यामुळे काहीतरी आंदोलनाची दिशा करायचं म्हणून हे आल्यात. त्या आंदोलनामध्ये 50 माणसं होते. 50मधले 30 माणसं आमच्या काँग्रेस पक्षातले गेलेले विचाराचीच लोक होते आणि अशा पद्धतीने हे करत असतील तर यांचा निषेध आम्ही ह्याच्यापुढे तसं उत्तर देऊन करू. महापालिकेमध्ये आपण सहकार्य केले महापौर पदाची काय याच्या पुढे पदासाठी आम्ही सहकार्य केलेलं नाही. आम्ही ज्याला कमिटमेंट केली ती अजितदादा गटाला. अजितदादाचं दुर्दैवी निधन झाल्यामुळं आम्हाला तिथं पुढं कुठले पाऊल टाकता आलं नाही. अजितदादा आम्ही आणि अंडरस्टँडिंगनं आम्ही शिका लढवल्या होत्या. 30-31 बरोबरीत रोखल्यामुळं काहीतरी हे करतील आणि आम्ही त्यावेळेला प्रॉमिस केलं होतं अजितदादा गटाला की तुम्ही सत्ता महापौरपद घ्या आणि सत्ता तुम्ही स्थापन करा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. परंतु हे न करता हिने भाजपलाही केलेलं असल्यामुळं आणि बाकीच्या दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिला असल्याने अजितदादाचं आकस्मिक निधन झालं असल्यामुळं आम्ही आमच्या सर्व नेत्यांनी ठरवले की यावेळेला आपण शांततेने घेऊ. त्यामुळे आम्ही अर्ज भरलेला नाही. बाकी ह्यात कुठलंही काही नाही आणि भाजपला यायला जसं तसं उत्तर आम्ही देऊ. हर्षवर्धन सबका तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हर्षवर्धन सबका तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हर्षवर्धन सबका तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो.